डोळे कमजोर होते, चष्मा लावलेला होता, रस्त्यानं चालताना हातामध्ये काठीच्या आधारानं चालायचे, इतका कमजोर माणूस, तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, इतके कमजोर असलेले गांधीजी जेव्हा त्यांच्या तोंडातून आवाज निघतो, शब्द निघतो, चले जाओची घोषणा करतात, 7 करोड जनता हलून जाते, सगळा भारत गदगद हलतो. आम्ही भाषण करू करू ओरडो कोरडे ठक पडतो, जीव जातो आमचा, कोणी आमचं ऐकत नाही. याला तोच धंदा म्हणतात, त्याला दुसरं काही काम नाही. तलवार आहे पण बोथटलेली तलवार आहे, कामच करत नाही, कोणी काम ऐकत नाही, नाही ऐकत काम. स्वामी कसा माणूस उभा करतात लक्षात ठेवा. हा सरळपणा, जीवनामध्ये सरळपणा पाहिजे. श्वासामध्ये जी सहजता आहे, जी सरळता आहे, ती जीवनामध्ये असली पाहिजे. किती गोड दृष्टांत आहे, आई साधा आणि सोपा, पण तिच्यात माणूस बघा, माणसात ते सुरी बघा. जीवनामध्ये गंज नको, जीवनामध्ये डाग नको, आणि जीवन वाकडं तिकडं नको, आणि जीवन धारदार असलं पाहिजे. या 2-4 गोष्टी महत्वाच्या वाटतात तुम्हाला. खूप धारदार असला पाहिजे. पण त्या सुरीला जी धार मिळाली ती बाहेरून आणली का? नाही. कुठून आणली? तिच्या आजूबाजूचं जे होतं ते काढलं. धार मध्येच तयार आहे. सुख तुमच्यातच तयार आहे, म्हणून मीच आपण होत असे सुख दुःखा कारण. दुःख तुमच्यातच तयार आहे, सुख तुमच्यातच तयार आहे. या जना काहीसे दुःखर हा मज काही नाही. खूप महत्वाचं बोलला तो भिक्षू, खूप महत्वाचं बोलला तो लुब्ध पाडला. तो बोलला म्हणजे आपल्यासाठी बोलला, आपल्याला समजून सांगण्यासाठी बोलला की तुम्ही असाच विचार करा ना, आणि बाहेर बदल करण्यापेक्षा आतच तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करा. ही कथा भगवंत त्या उद्धवाला सांगून टाकतात. अगदी आपण शेवटपर्यंत आलो. आता वेळ नाही आपल्याला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मध्ये जो ऋषीशृंग आहे, पूर्वरव आहे, आणखी काही तात्विक चर्चा आहे. ती तात्विक चर्चा आपण करू शकत नाही, पण आपल्या जीवनाला आवश्यक, जीवनाला पोषक असलेला जो काही अंश आहे तो घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. उद्या समारोपाचा कार्यक्रम, उद्धव गीता हा ग्रंथ या ठिकाणी निरूपण करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. पहिल्या दिवशी उपस्थिती कमी होती, पण त्यानंतर तुम्ही जो प्रतिसाद दिला मला, मी अत्यंत आनंदित झालो. खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रवचन चालू असताना तुमच्यामध्ये असलेली शांतता, लहान मुलं सुद्धा आवाज काढत नाही, हे अपूर्व अभूतपूर्व अशा प्रकारचं आहे. आणि हा उद्धव तुम्हाला ऐकवत असताना तसा तो अपूर्णच आहे, खूप खूप अपूर्ण आहे. पण ऐकवत असताना मला खूप आनंद झाला. तुमची एकरूपता पाहून, तुमची समरसता पाहून, तुमच्या मध्ये असलेला जो एक भाव आहे श्रद्धेचा तो पाहून. समन्वयाची भूमिका तुमच्यामध्ये आहे, समन्वयाची भूमिका माझ्यामध्ये आहे. सगळ्याच संप्रदायामध्ये ती समन्वयाची भूमिका असते. सगळ्या संप्रदायामध्ये तो जो आतला गाभा आहे ना, तो गाभा आपल्याला समजणं महत्वाचं आहे. एका दिवसात कुठला संप्रदाय उभा राहिलेला नसतो. अनेक विचारवंतांनी त्याला वेळ दिलेला असतो, आपली ताकद खर्च केलेली असते. आणि म्हणून सगळ्यांना पोषक असलेलं, सगळ्यांना उपयुक्त असलेलं जे जीवन मूल्य आहे, हे जीवन मूल्य आपण ह्या 9 दिवसामध्ये आतापर्यंत या जीवन मूल्याच्या संदर्भामध्ये विचार केला. तुमच्या लक्षात आलं असेल, मी प्रादेशिक बोललो नाही, मी सांप्रदायिक बोललो नाही, मी तुमच्यावर काही लादण्याचाही प्रयत्न केला नाही. जे जे मला बरं वाटतं ते मी बोलतो. मी येशूबद्दल बोलतो, मी बुद्धाबद्दल बोलतो, महावीराबद्दल बोलतो. जे जे थोडं थोडं मी वाचलेलं आहे, मला सगळ्यामध्ये चांगलं दिसलेलं आहे. चांगुलपणाचा मक्ता कुठला एका पंथाने घेतलेला नाही, सगळीकडे तो आहे. म्हणून हा अट्टास वाईट आहे की आपण दुसरं घ्यायचं नाही, हा अट्टास चुकीचा आहे. विदेशातला पण घेतो, खते घेतो, तिकडच्या गोळ्या घेतो, कॅप्सूल घेतो, तिकडचं तंत्रज्ञान आपण घेतो. हा मनाचा मोठेपण आहे आपल्या देशाचा. असं जो माणूस बाहेरचं काही घेईल, बाहेरच्या साहित्याचा आस्वाद घेईल, त्याचा तो मनाचा मोठेपणा आहे. आणि हा मोठेपणा मनाचा आपल्या आत आपल्याला त्याला करता येतो, त्या मनाला विस्तारित करता येतो. आणि म्हणून कुणावरही आरोप करण्याऐवजी आपल्यात ज्यावेळेस बदल होत जातो, समाजामध्ये बदल होत जातो. आपण जसे असतो तसा समाज असतो. समाज म्हणजे आरसा आहे आणि आपण म्हणजे बिंब आहोत.
आणि आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडत असतं. आरशामध्ये थोडस उशिरा का होत नाही, पण समाजाच्या लक्षात येतं आणि समाजाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही. आपली ठरलेली जी वेळ आहे ती वेळ संपत आलेली आहे. उद्या समारोपाचा कार्यक्रम आहे. उद्या थोडस चिंतन होईल आणि चिंतन झाल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. कार्यक्रमाच्या आयोजकाबद्दल मी आणखी नाव सुद्धा काढलेले नाही, इथं झटणाऱ्या माणसाबद्दल नाव सुद्धा काढलेले नाही. विषयाला सोडून मी अजिबात विषयांतर केलेलं नाही. उद्या मात्र त्यांच्या संदर्भात मला थोडं चिंतन कर, त्यांच्या संदर्भात मला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या ह्या ओळीवर आपण इथं समारोप करूया. म्हणून मीच आपणया आपण होतसे सुख दुःखा या जना काहीसे दुःख न हा मग काही न करी. अवधूताने निरूपण केलं. 24 गुरुच अवधूत निघून गेलेले आहे आणि यदुराजाने सर्व संत परित्याग करून तो जंगलामध्ये निघून गेलेला आहे. संन्यास अवस्थेकडे तो गेलेला आहे. पुढे भगवंताचं निरूपण चालू आहे. आपण या लुब्ध पाणीपर्यंत आलेलो आहोत आणि उद्या आपण शेवट करणार आहोत. देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. एक कळी भज मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल, मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल. ऐकता उद्भोगिता प्रबोधूपजे श्रोतियांच्या चित्ता परब्रह्मेशी होय सायुज्यता म्हणे कवी भास्करो. आतापर्यंत निरूपण केलेलं जे आहे या उद्योगितेचा सिद्धांत ऐकल्यानंतर तो सिद्धांत इतका मोलाचा आणि महत्वाचा की परब्रह्मेशी सायुज्यता. शेवटची जी मुक्ती आहे ती मुक्ती तुम्हाला होईल आणि अनंत बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल. समारोप करत असताना अशा तऱ्हेचं आश्वासन या ठिकाणी भास्कर भक्ताने दिलेलं आहे. अत्यंत आवडीने तुम्ही हा ग्रंथ ऐकलेला आहे अशांना हे आश्वासन दिलेलं आहे. आवडीपूर्वक ऐकण्यामध्ये काही ताकद आहे. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका अवधान ऐकले. कानाने ऐका, सोबत डोळे ठेवा, अंतकरण आणि मन एकाग्र करा. एक रूप होऊन ऐका, मग सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुख हा शब्द मोठा गोड आहे. रामदासांनी प्रश्न उपस्थित केला 300 वर्षापूर्वी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. मनाला प्रश्न केला. मन प्रत्येक माणसाला म्हणजे तो सगळ्यांना प्रश्न केला. इथं सर्व सुख शब्द आलेला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, नाही का कोणी? कोणीच नाही. कुठंतरी कमतरता आहे, कुठंतरी उणीव आहे. म्हणून विचारी म्हणा तुझी शोधून पाहे. मनात वाचे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे.
पण याचे अगोदर उत्तर देऊन बसलेले आहेत, अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र होण्याची किमया मी तुम्हाला सांगतो, पण अवधान द्या, लक्ष द्या, ध्यान द्या. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतोय, आश्वासन देतो. हे आश्वासन असं नाहीये, एक कोरीव आश्वासन आहे, सत्याला अनुसरणार अशा प्रकारचं आश्वासन. भास्कर भट्टे समारोप असाच करतात. भगवान कृष्णाने निरूपण केलेली ही जी उद्धव गीता उद्धवाला सांगितलेली आहे, त्या उद्धव गीतेचं महात्म्य आणि वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं. बंधातून मुक्त करणारा कृष्ण, जन्म होता क्षणी आई वडिलांच्या हातातल्या बेड्या तोडल्या मी तुम्हाला सांगितलं. हा कृष्णच मुळामध्ये तसा आहे. गोकुळामध्ये आला, काल्याकडे नेतोय तुम्हाला मी. गोकुळामध्ये आला, यशोदेच्या कुशीमध्ये विसावला. अनंत ब्रह्मांड नायक एका स्त्रीचं स्तनपान करतोय, सगळ्या जगाला जरी जगाचं पोषण करणारा. पण किती किती लहान झाला तो, एवढा मोठा कधी लहान होत असतो. निराकार आहे, परी कृपावसे, कृपा त्याला लहान बनवते. सगळे त्याच्या अधीन आहे, तो कृपेच्या अधीन आहे, करुणेच्या वत्सलतेच्या अधीन आहे. म्हणून माझ्या एका ग्रंथामध्ये त्याला बद्ध म्हटलेलं आहे. जीव नित्य मुक्त आहे, देवता नित्य बद्ध आहेत आणि परमेश्वर नीतिबद्ध आहे. मी त्याला बद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण नीतिबद्ध, नीतीच्या पलीकडे तो नाहीये. आणि म्हणून तो कृपेला वश होऊन इतका लहान की यशोदेच्या कुशीमध्ये पावला. कारे नाथविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची. बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटे तरुवर उष्ण काळ मासी, जीवनातयाशी कोण घाली. हे जे प्रश्न उपस्थित केले तुकोबांनी खूप मोलाचे आहेत. आठवण का करत नाही त्या परमेश्वराची. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, जरा विचार कर ना. आईच्या उदरामध्ये बाळ असतं, छोटस उदर आहे. बाळाचा जन्म झाल्याबरोबर दुधाला सुरुवात होते. बाळाची गरज संपल्याबरोबर आईच्या स्तनातलं दूध आटतं. हे कोण करतं सगळं हे नियोजन? एसटी स्टँडवर वेळापत्रक दिलेलं असतं, गाड्या वेळेवर सुचत नाही. शहाण्या माणसाने ठरवलेलं वेळापत्रक, गावातल्या नळाचा पाण्याचा टाइम ठरवलेला असतो, ते पाणी वेळेवर सुटत नाही. आपण स्वतः मला अमुक ठिकाणी जायचं असं म्हणतो, जाऊ शकलो नाही असं आपण म्हणतो. पण हे कुठलंच हे नियोजन केलंच कसं कोणी त्या परमेश्वराने? गर्भाईच्या बाळामध्ये त्याच्या जन्माची सुरुवात, जन्म झाल्याबरोबर त्याला आईला दूध फुटणं कसं वेळेवर कसं झालंय, मागे पुढे कसं होत नाहीये त्याची आठवणी करणार तू. फुटे तरुवर उष्ण काळ मासी, उन्हाळ्यामध्ये रखरखीत वैशाख महिन्यामध्ये तिथं सगळं लाही झालेलं असतं, कचरा झालेला असतो, काही शिल्लक राहिलेलं नसतं. रखरखीत अशा प्रकारचं ते वातावरण, उजाड वैडान सगळं बनलेलं असतं. तिथं तरुवरांना पालवी कशी दिसते, या उन्हामध्ये अंकुर कशा निर्माण होतात त्याची आठवण नाही. आणि म्हणून आठवण ही एक महत्वाची गोष्ट आहे. समर्थ शिवाजी महाराजांबद्दल सांगताना हे सांगतात, आठवावे शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. आठवण करा, ती प्रत्येक बारीक सारी गोष्टीची आठवण करा. तुमच्या जगण्याचं अधिष्ठान आहे ते, त्याची आठवण करा. आणि शिवरायांनी ही जी स्मृती ज्याच्याकडून घेतली तो कृष्ण, त्याची आठवण करा. कृष्णाकडून काही शिकले नाही, ते पळायचं सुद्धा शिकले, शत्रूपासून पळायचं सुद्धा शिकले, थोडस माघार घ्यायचंही शिकले, पुढचं पाऊल वेगात घेण्यासाठी मागे सरकण्याचं शिकले, एक पाऊल मागे घेण्याचं शिकले. आणि म्हणून गणिमी कावा याची गीता नाही, परंतु कृष्ण जीवनातलं ते रहस्य शिवाजी महाराजांनी घेतलेलं आहे. तो कृष्ण गोकुळामध्ये आला, यशोदा मैयाच्या इथे.
जन्म तर त्या ठिकाणी घेतला. कृष्ण कुठं आता रंगायला लागलेला आहे. यशोदेचा आहे की देवकीचा आहे? जन्म तर यशोदे देवकीकडे झालेला आहे आणि रांगतोय तो तिकडे रांगतोय, पाळण्यामध्ये आहे. कंसाला कळलं, एक एक राक्षस तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. पुतना आपल्या स्तनामध्ये विषवरते कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करते. अत्यंत सुंदर रूप धारण करून महाबळ तो कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषी म्हणून तो ब्राह्मणाचं स्वरूप धारण करून येतो. अत्यंत चालाक आणि बलसंपन्न सामर्थ्य संपन्न असलेला आला यशोदेकडे. महाबळ भट ते आले गोकुळे नंदाचे घरी, गोकुळे नंदाचे घरी. चंदन पाट बसाया यशोदा सुंदरी, चंदन पाट बसाया यशोदा सुंदरी. महाबळ घरी आला, हातामध्ये पंचांग आहे, कपाळाला टिळा लावलेला मोठा ज्योतिषी. यशोदे, मी महाबळ ब्राह्मण आहे मी, आणि भविष्य सांगण्यासाठी आलो तुझ्या. कुठल्या आईला आवडत नाही की आपल्या बाळाचं भविष्य ऐकून घेण्याची इच्छा असते ना प्रत्येकाला. नास्तिक माणसाला सुद्धा इच्छा असते, बारीक आवाजात, नास्तिक माणसाला सुद्धा इच्छा असते की माझं भविष्य कसं आहे. एका श्रीमंत माणसाला म्हातारपणे मुलगा झाला आणि एका प्रसिद्ध ज्योतिषाकडे तो जातो आणि म्हणतो की मला भविष्य बघायचं माझ्या मुलाचं. सांगताय तुम्ही, अचूक सांगता असं ऐकलंय. तो म्हटलं माझी सांगण्याची पद्धती वेगळी आहे, मी पंचांगावरून सांगत नाही. त्याची पद्धती एक खोली आहे, खोलीमध्ये त्या मुलाला बसवतो, त्या माणसाला बसवतो, काही वस्तू ठेवतो. 5 मिनिटानंतर खोली उघडतो आणि मग तो कसा दिसतो याच्यावर तो सांगत असतो. त्यांनी मुलाला मध्ये ठेवलं, गादी होती, एक केळ ठेवलं होतं, एक 1000 रुपयाची नोट ठेवलेली होती, एक भगवद्गीता ठेवली होती. 5 मिनिटं मध्ये ठेवलं, समजावून सांगितलं बाहेरच्या लोकांना. नातेवाईक सोबत आलेले होते आणि सांगत होतो गीता जर हातात घेतली की समजायचे तो संत होणार आहे. त्याने 500 रुपयाच्या 1000 रुपयाची नोट जर घेतली समजा तो शाहूकार होणार आहे, व्यापारी होणार आहे. केळ जर हातात घेतलं तर समजायचं तो शेतकरी होणार आहे. प्रत्येक जण अंदाज बांधत होता. आई अंदाज बांधत होती. आई म्हणत होती नक्कीच तो संत होईल, गीताच हातामध्ये घेईल. बाप म्हणतो तो व्यापारी झाला पाहिजे, त्यांनी केळ हातामध्ये घेतलं, त्याने पैसा हातामध्ये घेतले पाहिजे. कुणीतरी म्हणे शेतीची मोठी मजा येतात, परत आणखी उत्तम शेती होणार आहे, धान्याचे भाव वाढणार आहे, जमीन कमी होत चाललेली आहे आणि करणारे काम करणारे माणसं भेटत नाही आणि तो शेतकरी झाला तर आणखी चांगला होईल. प्रत्येकाचा अंदाज चाललेला होता. त्या ज्योतिषाने कडी बाजूला केली, दरवाजा उघडला, पुट्ट कसं दिसलं, गादीवर बसलेलं आहे, खिशामध्ये घासलेले आहे, केळं तोंडामध्ये घातलेलं आहे आणि पैसे खिशामध्ये ठेवलेले आहे. ज्योतिषाने हात जोडले, माझ्या बापाला सांगता येत हा काय होणार आहे, सगळं पोचवलेलं आहे. यशोदा इतकी खुश झाली, म्हटलं आता गर्गमुनी आता सांगून गेले, गर्गाचे काही अंदाज चुकले असतील मी सांगतो. काय सांगू यशोदे या बाळाचे गुण, हे द्वारकार टाकावती मारून. यशोदे तुला बरं वाटत असताना तरी हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले पोरग आहे. तुझ्या कुळाचा नाश होईल, सगळे मरून जातील, खलास होतील. एकच पर्याय, याला मारून टाक. दे आपू तोळा भर होईल याच कल्याण. दम दिला यशोदेला. एखाद्या बाईने नक्कीच ते ऐकलं असतं, दम दिल्यावर कोण ऐकत नाही. हो, विदेशात अमेरिकेत असलेला एक मुलगा घरी येतो आणि बापाला सांगतो की कुक्कुट पालनचा व्यवसाय सुरू करा पप्पा, खूप फायदा आहे त्याचा. कोंबड्या आणून दिल्या, त्याने ते बांधून दिलं सगळं आणि खुराक काय द्यायचं सगळं सांगितलं. परत अमेरिकेत गेला आणि फोनवर विचारतो पप्पा कसं काय कोंबड्याचं. पप्पा म्हटले एकही कोंबडी अंडी देत नाही, फायदा काय याचा. त्याला राग आला, तो अमेरिकेतून आला, कोंबड्यांच्या समोर गेला आणि भाषण ठोकलं, अंडे देत नाही बेटे म्हणे, तुम्ही काय समजता. अमेरिकेतल्या सगळ्यात जहाल विष मला माहिती म्हणे, माझा बाप भोळा आहे म्हणून तुम्ही हे करताय. उद्या जर अंडे नाही दिले तुम्ही सगळ्यांना विष देऊन मारणार आहे. काय आश्चर्य, सगळ्या कोंबड्यांनी अंडे दिले, 3-3 अंडे दिले, चक्कर मारली, फिरला आणि मजा वाटते त्याला, ऐकला. पण एका कोंबडीने एकच अंड दिलं. त्या कोंबडीजवळ गेला आणि म्हटला सगळ्यांनी 3-3 अंडे दिले, मी दम दिला तर आणि तू ऐकलं नाही, एकच अंड कसं दिलंस तू. ती कोंबडी म्हणे माझे आभार मान, मी एक अंड दिलं.
म्हणून तुझे आभार कसे मानू? म्हणजे मी कोंबडी नाही, मी कोंबडा असून अंड दिली म्हणे या ठिकाणी. यशोदेला दम दिला, पण दम ममता पचवते, ममता दमाला भीत नाही, लक्षात ठेवा. आपल्या वासराला पकडण्यासाठी वाघ जर येत असेल तर आई घाबरत नाही, ती विसरते मी गाय आहे म्हणून, आणि ती तुटून त्या वाघावर पडते. हल्ल्याला ममता भीत नसते. भगवान कृष्ण पाळण्यामध्ये आहेत आणि त्याच्याकडे बघतायत, म्हणतात माझी चेष्टा करतो, कळत नाही तुला ती कोण आहे? आणि भगवंताने घरातल्या एक एक वस्तूला सूचना केलेली आहे. कंसाला सांगून आला की मी त्याला मारून येतो, एक एक वस्तूला सूचना केली. घरात कोणीच नाही. मिरचीला सूचना केली, तू जा त्याच्या नाकात विश्रांती कर. मिरचीचा भुकटा निघाला, त्याच्या नाकामध्ये जाऊन बसली. नाकात मिरची गेल्यानंतर ती स्वस्थ बसत. ओरडायला लागला तर बेलण्याला सूचना केली, बेलणं त्याच्या तोंडामध्ये जाऊन बसलं. उठून पळायला लागला तर खालून पाटाने चिटकवून ठेवलं. पळण्याचा प्रयत्न करतो तर खाट आडवी आली, तिने गेट तयार केलं. ती म्हटली तोडला का भरल्याशिवाय जाता येणार नाही. शेवटी भगवंताने मुसळाकडे बघितलं, म्हटलं अध्यक्ष महाराज तुम्ही काय करता? शेवटी तुमचं भाषण होऊन जाऊ द्या. मुसळाने त्याला तिंबायला सुरुवात केली. असाच सेंदा, अंगावरचे कपडे फाटलेले आहे, तोंड सुजलेलं आहे, डोळे दिसायला तयार नाही, सगळे गाल फुगलेले आहे, रक्त बंबाळ झालेला आहे. पाळला कसा तरी कंसाच्या दरबारात गेला. कंस म्हणे क्षमा कर भाऊ, तिथं भीक देणार कोणी दुसरीकडे कुठेतरी जा. म्हणे महाराज मी. म्हणे तू कोण आहे? म्हणे मी महाबाळ. तुझी अवस्था कोणी केली? म्हणे त्याने. महाराज त्याच्या नादी लागू नका, त्याच्याकडे सैन्य नाही, तलवार नाही, काही नाही, घरातल्या वस्तूची फौज बनवली त्यांनी. ही माझी दशा केली हो महाराज. एक एक राशीचे तो आणि खलास होऊन जातो. त्या ठिकाणी पाळण्यामधल्या कवळ्याला त्यांनी लोकांना खलास करणारा तो कृष्ण. जन्म कर्माचे बे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वत. तो सांगतोय अर्जुनाला की माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे, आणि मी येतो ना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, मी येतोय त्यासाठी. हा कृष्ण त्या पाळण्यामधून खाली उतरायला रांगायला लागलेला आहे. गवळण येतात, त्याला घेतात, मोठ्या गोडीने घेतात, आपुलकीने घेतात, त्याला खेळवतात. त्या कृष्णाने एकमेकीला बोलतात. एक गवळण तर असं म्हणते मी विकत घेतला का नाही, पैसा खर्च न करता. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत खोए ना जाने इस सास को आवन होय न हो. जन्म भरीच्या श्वासाई तुके मोजिले हरी नाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम.
कृष्णाने एक आंदोलन सुरू केले. त्या ठिकाणी दह्या दुधाची चोरी करण्याचं आंदोलन सुरू केलं. आपल्या मुलांना उपाशी ठेवून मथुरेला दही दूध न्यायचं, तिथल्या राक्षसांचं पोषण करायचं. थोड्याशा पैशाच्या लोभानं ही चूक करत असलेल्या गोकुळवाशांना एक धडा देण्यासाठी कृष्णाने ते आंदोलन सुरू केलं. घरोघरी जायचं, दही दूध खायचं. गोपिकांची तक्रार येऊ लागली. त्या तक्रारीमध्ये सुद्धा एक गोडवा होता, अशी ती तक्रार होती. गोडवा होता त्या तक्रारीमध्ये. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे कसं करायचं? हा तर खूप चोऱ्या करतात. एक गवळण म्हणी सगळ्यांच्या घरी चोऱ्या करतो, माझ्या घरी ये मला मग सांगतो. बघतेच त्याची खोडच नाही. कृष्णाने पेंदेला विचारलं, हिचं घर कुठे आहे रे? मग त्याने का समोर उठाय रस्त्यामध्ये आणलेला 2 फुटानं ओटा वाढवला. आपल्या गाड्या जात नाही तिथून. आता समोर एक खाट पडलेली असते म्हणजे मोडकी, म्हातारं झोपलेलं असतं, शेजारी शेपुडी बांधलेली, ते घर. नवरा म्हातारा होता तिचा. ती तरुण होती, नवऱ्याला दाढी होती, मिशा होता. कृष्ण संध्याकाळच्या वेळेला गेला. ते झोपल्यानंतर गेला. झोपल्यानंतर गेल्यानंतर कृष्णाने काय केलं? काही कळून दिलं नाही. तिच्या विणीची आणि म्हाताऱ्याच्या दाढीची गाठ मारली. रात्री जाग आल्यानंतर इकडे तिकडे सरकतात ते म्हणते का हो या वयामध्ये चेष्टा करतात? विणी वडता माझी काही लाज वाटते का तुम्हाला? मी कुठे विणी ओढतो, तूच माझी दाढी ओढायला लागली. सकाळी त्यांच्या लक्षात आलं विणीला त्याला गाठ मारलेली. सोडण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणानं मारलेली नवरा बायकोची गाठ सुटत नाही. ही गाठ सुटत का देवानं मारलेली? विळ्यांनी कापण्याचा प्रयत्न केला. ती कला कापल्या बिजाने ती गाठ. शेजाऱ्याला आवाज दिला. कृष्णाचे उपासक असलेली प्रेम करणारी एक म्हातारी आली. अगं म्हणे हे झालंय कसं आहे? ती गाठ सुटत नाही. म्हणजे गाठ ही माणसाने नाही बांधलेली, ही कन्हैयानं मारली. तू काही बोलली होतीस का? हो म्हटले होते. माझ्या घरी येऊन बघ, मग तुला सांगते. म्हणजे मग ती गाठ सोडायला तर तिकडच जावं लागेल. त्याला इकडे बोलवता येणार नाही. जास्तीची फी घेऊन इकडे यायला डॉक्टर थोडाच आहे, तिकडे जावं लागेल. मग जायचं तर कसं करायचं? गाठ सोडायला तिकडे जायचं म्हटलं तर पक्की गाठ आहे. आणि मग निघाली त्यांची धिंड मिरवणूक निघाली. बायको ती ठिंगणी, नवरा होता उंच. बायको, नवरा पुढे चालला, बायको मागे चालली. केवढी उडातार असे 2, एक लहान एक मोठा बैल असला तर कसा दिसतो, अशी ओढातार सुरू झालेली आहे. पोरं हुरिव करायला लागली. हुरिव करतात. एक गंमत कृष्ण करत होता. मनोरंजन करत होता, प्रबोधन करत होता. कृष्णाचे भक्त साधे आणि सोपे अशा प्रकारचे, खूप साधे सोपे. खेळतोय कृष्ण, मस्ती करतोय कृष्ण. तुमच्या मुलांना ते शिकवा, त्यांना खेळायला शिकवा. शरीर मजबूत होऊ द्या त्यांचं. करू देत खोड्या, काही फरक पडत नाही. करू देत त्यांना खोड्या. सगळ्या गोकुळामध्ये कौतुक होत आहे. कृष्णाला बघितलं की शिरभाग हलका होतो. इतकी प्रसन्नता त्या कृष्णाच्या चेहऱ्यावर प्रकट झालेली आहे. प्रसन्नता प्रकट झाली. गोपिका मनात विचार करतात किती सुंदर आहे, पण हा नक्की कुणाचा आहे काय? कुणाचा असेल? यशोदेचा का देवकीचा? प्रश्न पडला, संभ्रम पडला. एका गाण्यात गोड प्रश्न केलेला. गोड प्रश्न केला. तू यशोदेचा आहेस की तू देवकीचा आहे? गोपिका सगळ्या अशा दृष्टिकोनातून कृष्णाला जवळ घेतायत, कृष्णाचं कौतुक करतायत, पण तक्रारी करतायत. मथुरेला जाताना ते दह्या दुधाचे मडके कृष्ण फोडतात. असे मडके फोडतायत. मडकं म्हणजे काय? माठ म्हणजे काय? शरीर. विकार विकल्पाने भरलेलं जे शरीराचं मडकं आहे ना, तो ते फोडतोय. आणि विकार विकल्प बाजूला करण्याचा तो प्रयत्न करतो. यशोदा कंटाळली, त्या तक्रारीला कंटाळली. म्हणाले, कन्हैया खूप खूप झालं रे.
जातो मुलं सांभाळायला जातो. एक काठी आणून दिली, घुंगडी आणून दिली, पायताना आणून दिले आणि कृष्णाला सकाळी उठवताना ते म्हणते, उठ उठ बाप्पा यादव यंद्रा, प्रातः समय झाला गोविंदा, अजूनही तुझी न जाई निद्रा. प्रकाश पडला घडी गोपाळा, आले पायाला वैजवा पुढा पेदा, वैजवा पुढा पेदा सुदामा, श्यामा भूमा उमाची, श्यामा भूमा उमाची, अंगी रोकडा सतदा करा गब्बर. हे सगळे मुलासोबत घेतलंय कृष्णाने आणि कृष्णाचं गोधन निघालेलं आहे वृंदावनामध्ये. कृष्णाचा गोधन गेलेला आहे आणि भगवंत त्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी खेळ खेळतात, वेगवेगळ्या प्रकारचे. आता कृष्णाच्या कार्याला जो आरंभ आहे हा उशिरा झाला आपण असं समजतो. शब्दातून काम करायला सुरुवात झाली ती रणभूमीवर आणि संसार सोडत असताना, पृथ्वी सोडत असताना उद्धव गीता सांगितली ती शेवटच्या क्षणामध्ये. पण भगवंताच्या कार्याची, सामाजिक कार्याची जी सुरुवात झालेली आहे ना, ही शब्दाने झालेली नाही, कृतीने झाली. आणि मग भगवंताने त्या ठिकाणी खेळ मांडलेले आहेत आणि त्या सगळ्यांना एक सूचना केली, आपल्याला उद्या जेवण करायचं ना तर सगळी शिदुरी एकत्र करायची, सगळ्यांनी आपापली शिदुरी आणायची. कन्हैया तू श्रीमंत आहेस, तुझी शिदोरी चांगली आणि आमची, आपण सगळी ती एक करायची, एकत्र करायची. ही एकता कृष्ण आम्हाला शिकवतोय. ही आहे कार्याची सुरुवात. शोभायात्रा निघाल्यानंतर नाचणारे लोक वेगवेगळ्या तालात नाचत असतील पण एका ठेक्यामध्ये नाचतात. इतर ठेक्यामध्ये सगळे एक आलेले आहेत. तुम्ही वेगवेगळ्या संप्रदायाचे, वेगळ्या जातीचे, वेगळ्या वयाचे बसलेले आहात, परंतु आता माझं की प्रवचन तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही इथे एक झालेले आहात. एकता तर आहे एका मंडपात बसल्यामुळे, पण विषय एकाचं चिंतन करता म्हणून इथे एकात्मता आहे. ज्यावेळेस भेद स्पष्ट होतो तिथं संघर्ष सुरू होत असतो. संघर्षाचं मूळ स्वरूप भगवान कृष्ण एका कृतीतून आपल्याला स्पष्ट करून दाखवतोय. संघर्षाचं मूळ स्वरूप माणसाचा जो संघर्ष आहे जगामध्ये, जे कलह आहे त्याचे दोनच कारण आहेत. एक कारण आहे न्यूनगंड, दुसरं कारण आहे अहमगंड. मी खूप मोठा आहे ही भावना माणसाला, सामान्य माणसातून दुसरीकडे नेते. आणि मी खूप लहान आहे ह्या न्यूनगंडाची भावना मोठ्या लोकांतून त्या माणसाला बाजूला नेते. मी कचरा आहे अशा प्रकारचा त्याचा भाव असतो. हे दोन टोक एक ठिकाणी येत नाही आणि इथं संघर्ष सुरू होतो आणि मग हिंसा जन्माला येते आणि तिथं क्रांती जन्माला येते. पण हजारो वर्षाचे हे प्रयोग झालेले आहेत क्रांतीचे, परंतु ह्या हिंसेने काही साध्य झालेलं नाही. हे कोणाच्या लक्षात नाही आलं. कुठल्याही देशाची क्रांती असो, जर्मनची असो की फ्रान्सची असो किंवा भारतातली क्रांती असो, हातामध्ये तुम्ही शस्त्र घेता आणि शस्त्र घेतल्यानंतर तुम्ही क्रांती करत असता. शस्त्र निर्जीव आहे, शस्त्राला काही कळत नाही. थोडीशी शांतता निर्माण होते, पुन्हा कुणामध्ये तरी आणखी एक शक्ती निर्माण होते, तो क्रांती करतो. हिंसा होत राहते आणि हिंसा शांती देऊ शकत नाही. चुकून हा प्रयोग परशुरामाने सुद्धा केला. आईच्या अंगावरच्या 21 जखमा बघितल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्यांनी पृथ्वी 3 वेळेस निक्षत्रिय झाली. शांत करण्याच्या दृष्टिकोनातून शांतता निर्माण झाली नाही. चुकीची क्रांती, पाऊल चुकीचं उचलला गेला, हा प्रयोगच चुकला. अहिंसेची क्रांती ही महत्वाची क्रांती आहे आणि भगवंताने ही अहिंसेच्या क्रांतीचा मुहूर्त या ठिकाणी रोवलेला आहे. माणसाचे मन दुरुस्त करणारी ही क्रांती. लहान असला माणूस की बुजून जातो, मी गरीब आहे, मी कशाला त्यांचं जो ती मोठी माणसं आहे. मोठा असला की तो समजतो मी इतका मोठा माणूस सामान्य लोकांमध्ये कसा दिसतो. याला पंक्तीला वाढता येणार नाही. हा कपडे स्वच्छ इस्त्रीचे बाजूला ठेवून उठताय, फक्त सल्ले देत रे. 2 तर माणसं दिसतात पंक्तीमध्ये, अर्धे कामसांगी असतात आणि अर्धे सांग कामे असतात. तिसरा माणूसच नाही. कृष्ण जो राजा आहे आणि तो पंक्तीमध्ये पत्रवाळ्या उचलतोय आणि खरकट उचलतोय. इतका मोठा जमिनीपर्यंत आला, असा जोडल्या गेलेला असा एकच तर माणूस आहे. माणसाला तोडणाऱ्या ज्या भावना आहेत ना, ह्या भावना नष्ट करायच्या.
शिदुरे सगळ्यांनी आणायची. सगळ्यांनी शिदुरे आणल्या. भगवंतांनी सगळ्या शिदुरे एकत्र केलेल्या आहेत. सगळ्या शिदुरे एकत्र केल्या, मिसळून टाकल्या. कुठल्याही रसाला स्वतंत्र अस्तित्व ठेवलं नाही, कुठल्याही पदार्थाला स्वतंत्र अस्तित्व ठेवलं नाही. सगळे एकरूप झालेले आहेत. शिदुरीच्या रूपामध्ये एक ठिकाणी सगळे आलेले आहेत. एकच नाही तर सहभोजन करायचं, एकत्र बसायचं. आमच्या पंक्ती ठरलेल्या असतात. प्रतिष्ठितांचा एक वर्ग असतो. साधूंच्या पंक्तीमध्ये सुद्धा भेद असतात आणि म्हणून ती पंगत नसून ती युद्धभूमी बनून जाते, हिंसास्थळ बनून जातं. मानापमानाचे शस्त्र त्या ठिकाणी चालवले जातात कृतीतून. एक लहान आहे, बुद्धिमान आहे, पण गरीब आहे म्हणून बाजूला फेकला जातो. एकाला कळत नाही पण वारसा आहे, उंच जागेवर बसला म्हणून त्याची किंमत केली जाते. ही पंगत नाही, ही एकरूपता नाहीये. इथे संघर्ष सुरू आहे. इथे जेवण कमी जास्त होणं, इच्छा असून जेवण्याची इच्छा राहत नाही. कमी जास्त उंचीमुळे इथं माणसाचा अपमान होतो अशी नाही. सगळ्यांनी एकत्र बसायचं. एकत्र बसले सगळे एका पंक्तीमध्ये बसले. शाळेतला युनिफॉर्म सारखा असण्याचं कारण काय? काळ्याचं मार्गदर्शन आहे त्याला. त्याला वाटून मी गरीब आहे, माझे साधे कपडे, त्याला वाटून मी श्रीमंत, माझे चांगले. एकाच रंगामध्ये युनिफॉर्म, एका रंगामध्ये असतो. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. मोहम्मद कासिमने जेव्हा हिंदुस्थानवर पहिलं आक्रमण केलं, ज्यावेळेस तो टेकडीवर आला आणि त्याने हिंदुस्थानचं सैन्य बघितलं, त्याच्या सोबतचा शिपाई घाबरून गेला. म्हटलं अरे बाप, एवढं मोठं सैन्य आपल्यापेक्षा 10 पट मोठं आहे. घाबरला. म्हटलं महाराज, तो म्हटलं चला वापस चला, आपण निघून जाऊया. कासिम हसला. कासिमला कळत होतं, त्याला नजर होती. त्यांनी वाचली, ती माणसं वाचली. तो हसला आणि म्हटला आपण यांना जिंकणार, भारतातल्या लोकांना आपण जिंकणार, पहिला प्रवेश आपण करणार. शिपाई म्हटलं आपण पहिला प्रवेश कसा करणार? तो म्हटला पंक्ती बसलेल्या बघितल्या ना तू म्हटलं बघितल्या. तुला काही कळलं? म्हटलं मला काही कळलं नाही. ते जेवताय तेवढं कळलं. तुला हे नाही कळलं की ती दलितांची पंगत आहे, ती वेगळी बसलेली आहे. या लोकांनी त्यांना सामावून घेतले. ती मराठी बटलेली आहे, ती बाजूला बसवलेली आहे. हे ब्राह्मण आहे, त्यांची पंगत बाजूला बसवलेली आहे. या सगळ्या पंक्ती वेगवेगळ्या आहेत. आणि जे माणसं जेवण एकत्र करू शकत नाही, ते जीवन एकत्र जगू शकत नाही.